नमस्कार. एम.एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घटक 8 तर्कसंगती व अनुमान, उपघटक नातेसंबंध, स्वाध्याय 8.2. प्रश्न नंबर 1. सुलभा ही महेशच्या मुलाची काकी, तर सुलभाचे महेशशी असलेले नाते काय आहे? मित्रांनो, प्रश्न नंबर 1 ला सुरुवात करण्या अगोदर आपण या 3 गोष्टी समजून घेऊयात. आपल्याला प्रश्नामधील नातेसंबंध समजून घेण्यासाठी मित्रांनो, भाऊ आणि बहिणीचं नातं दाखवायचं असेल तर आपण बरोबर या चिन्हाचा वापर करणार. म्हणजे भाऊ भाऊ असेल, बहिणी बहिणी असेल किंवा बहीण भाऊ असेल तर मित्रांनो बरोबर या चिन्हाचा वापर करायचा. नवरा बायकोचं नातं दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण गुणाकार या चिन्हाचा वापर करणार. आणि मित्रांनो, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत, म्हणजे आपल्याला 2 पिढ्या दाखवायच्या असेल तर त्यासाठी मित्रांनो आपण मध्ये बाणाचा वापर करणार. मग आता प्रश्न नंबर 1. सुलभा ही महेशच्या मुलाची काकी, तर सुलभाचे महेशशी असलेले नाते काय आहे? मित्रांनो, सुलभा या ठिकाणी नातेसंबंध मित्रांनो चिन्हांचा वापर करून दाखवलेला आहे. बघा, या ठिकाणी गुणाकार चिन्ह म्हणजे मित्रांनो हे दोघं पती पत्नी. या ठिकाणी बरोबर चिन्ह म्हणजे मित्रांनो या ठिकाणी भाऊ आणि हा सुद्धा आहे भाऊ, हे दोघे भाऊ भाऊ आहेत. आणि बाण दाखवलाय म्हणजे मित्रांनो हा महेश, आणि महेशचा हा काय आहे? मुलगा आहे. तर मित्रांनो काय म्हटलंय? सुलभा. ही जी सुलभा आहे ती महेशच्या मुलाची काकी लागते. महेशच्या मुलाची काकी म्हणजे मित्रांनो हा महेश, हा त्याचा भाऊ, आणि ही भावाची पत्नी. म्हणजे मित्रांनो ती महेशच्या मुलाची कोण झाली? काकी झाली. कारण की हा जो मुलगा आहे याचा हा इथे भाऊ जो दिसतोय तो कोण आहे? तर या मुलाचा चुलता, म्हणजे थोडक्यात आपण त्याला काका म्हणतो. आणि ही काकाची बायको म्हणजे ही काकी. म्हणजे या मुलाची ही सुलभा झाली काकी. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे, सुलभाचे महेशशी असलेले नाते काय? म्हणजे थोडक्यात ही सुलभा महेशची कोण आहे? तर मित्रांनो हा आहे महेशचा भाऊ आणि भावाची बायको. बघा मित्रांनो, या ठिकाणी महेशचा भाऊ आणि भावाची पत्नी, म्हणजे मित्रांनो भावाची पत्नी म्हणजे ती महेशची कोण झाली? सुलभा ही महेशची. बघा मित्रांनो, ही सुलभा महेशची कोण झाली? भावाची बायको, म्हणजे मित्रांनो वहिनी. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वहिनी. प्रश्न नंबर 2. प्रांजलची आई तेजूची आत्या लागते, तर तेजूची आई ही प्रांजलच्या आईची कोण? मित्रांनो, प्रश्नामध्ये दिलेला नातेसंबंध चिन्हांचा वापर करून या ठिकाणी मित्रांनो मांडलेला आहे. मग आता बघा, या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे मित्रांनो हे दोघे आहेत पती पत्नी. गुणाकाराचं चिन्ह म्हणजे हे दोघे पती पत्नी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाण दिसतोय म्हणजे मित्रांनो या दोघांची ही तेजू आहे मुलगी. पुढे आपल्याला मित्रांनो हे बरोबरचं चिन्ह दिसतंय म्हणजे मित्रांनो हे दोघे भाऊ बहीण, हा भाऊ आणि ही त्याची बहीण. पुन्हा मित्रांनो आई आणि या ठिकाणी प्रांजल यांच्यामध्ये आहे बाण, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ही आपल्याला या ठिकाणी 2 पिढ्या दिसत आहेत, ही आई आणि ही तिची आहे प्रांजल मुलगी. मित्रांनो हा नातेसंबंध समजल्यानंतर आता आपला प्रश्न आहे प्रांजलची आई. मित्रांनो प्रांजलची आई तेजूची आत्या, ही जी तेजू आहे तिची ही कोण लागते? आत्या. मग मित्रांनो प्रांजलची आई तेजूची आत्या कधी लागेल? ही तेजू आहे, तिचे हे दोघे आई वडील आहे. मग हे तेजूचे वडील वडिलांची बहीण. मित्रांनो तेजूचे वडील वडिलांची बहीण म्हणजे तेजूची कोण झाली? ही आत्या झाली. मग मित्रांनो आता प्रांजलची आई आणि प्रांजलचा हा जो भाऊ आहे तो मित्रांनो प्रांजलचा मामा झाला. प्रांजलची आई आणि त्या आईचा भाऊ म्हणजे प्रांजलचा मामा. मित्रांनो आपला मेन प्रश्न आहे प्रांजलची आई तेजूची आत्या, तर तेजूची आई प्रांजलच्या आईची कोण? मित्रांनो तेजूची आई प्रांजलच्या आईची कोण हा प्रश्न आहे. तेजूची आई म्हणजे मित्रांनो ही या प्रांजलच्या आईची म्हणजे हिची कोण लागते? प्रांजलच्या आईची ही कोण लागते? तर मित्रांनो प्रांजलची आई तिचा हा भाऊ आणि भावाची पत्नी म्हणजे मित्रांनो वहिनी. प्रांजलची आई तिचा हा भाऊ भावाची पत्नी म्हणजे मित्रांनो प्रांजलच्या आईच्या भावाची पत्नी म्हणजे तिची कोण झाली? ती वहिनी. प्रांजलच्या आईच्या भावाची पत्नी म्हणजे मित्रांनो तिची ती झाली वहिनी. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वहिनी. प्रश्न नंबर 3.
अनिशची काकू ही उमेशची मामी लागते, तर उमेश अनिशचा कोण? मित्रांनो, एका वाक्यात प्रश्न आहे, पण या ठिकाणी नातेसंबंध बघा. मित्रांनो, चिन्हांचा वापर करून नातेसंबंध या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. गुणाकाराचं चिन्ह म्हणजे मित्रांनो हे दोघे आहेत पती पत्नी. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दिसतंय म्हणजे हे भाऊ भाऊ. या ठिकाणी हे दोघे मित्रांनो भाऊ भाऊ आहेत. इथे वडील आहे, वडील म्हणजे मित्रांनो काय, तर ते अनिशचे वडील आहे, पण हे दोघे आहे भाऊ भाऊ. आणि पुन्हा या ठिकाणी मित्रांनो हे बरोबरचं चिन्ह आहे, इथे आहे आई आणि वडील. तर मित्रांनो हे अनिशचे वडील आहे, पण ही जी आई आहे तर ही आई आणि हे थोडक्यात उमेशची आई आणि अनिशचे वडील हे सुद्धा मित्रांनो दोघे भाऊ बहीण आहेत, म्हणजे ही बहीण आणि हा त्यांचा भाऊ. तर मित्रांनो या ठिकाणी दोन बरोबरचं चिन्ह आलं, म्हणजे या ठिकाणी ही उमेशची आई, अनिशचे वडील आणि या ठिकाणी हा जो भाऊ दिसतोय तर मित्रांनो हे तिघे भावंड आहेत, म्हणजे थोडक्यात हे दोघे भाऊ आणि त्यांची ही बहीण. त्यानंतर पुन्हा मित्रांनो या ठिकाणी हे बाणाचं चिन्ह आलंय, म्हणजे या ठिकाणी अनिशचे हे वडील आहे. पुन्हा या ठिकाणी बाण दिसतोय मित्रांनो, या ठिकाणी उमेश आहे, उमेशची ही आहे आई. तर मित्रांनो हा नातेसंबंध समजल्यानंतर आता मित्रांनो आपण प्रश्नामध्ये येऊया. अनिशची काकू, मित्रांनो हा जो अनिश आहे त्याची काकू. आता मित्रांनो त्याची काकू कधी समजेल आपल्याला, तर त्याचे वडील, वडिलांचा हा भाऊ आणि भावाची बायको. मित्रांनो अनिशचे वडील, वडिलांचा भाऊ, भावाची बायको, म्हणजे मित्रांनो ती झाली अनिशची काकू. मग मित्रांनो अनिशची ही आहे काकू, अनिशची काकू तीच मित्रांनो उमेशची मामी. हा जो उमेश आहे ना त्याची ही कोण लागते, मामी लागते. बघा मित्रांनो अनिशची जी काकू आहे तीच उमेशची आहे मामी. मित्रांनो ही मामी सुद्धा आहे कुणाची, उमेशची. आता मित्रांनो मामी आपल्याला कशी समजून घ्यायची, तर उमेश त्याची ही आई आणि मित्रांनो आईचा हा भाऊ आहे. बघा उमेशच्या आईचा हा भाऊ आणि भावाची बायको, म्हणजे या ठिकाणी उमेशची कोण झाली, ती मामी. मित्रांनो इथपर्यंत आपल्याला समजलं अनिशची काकू, उमेशची मामी. तर उमेश अनिशचा कोण, मित्रांनो हा जो उमेश आहे तो अनिशचा कोण लागतो, तर मित्रांनो या ठिकाणी अनिश, अनिशचे वडील, वडिलांची बहीण, म्हणजे मित्रांनो ही झाली आत्या. अनिशची ही कोण झाली, आत्या, आणि आत्याचा मुलगा म्हणजे मित्रांनो आत्तेभाऊ. अनिशचे वडील, वडिलांची बहीण म्हणजे अनिशची ही झाली आत्या, आणि आत्याचा मुलगा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कोण, आत्तेभाऊ. म्हणजे उमेश हा अनिशचा कोण लागतो, तर उमेश अनिशचा आत्तेभाऊ लागतो. आत्तेभाऊ म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आत्याचा मुलगा, अनिशच्या आत्याचा मुलगा, म्हणजे या ठिकाणी अनिशचा उमेश कोण लागतो, तर आत्तेभाऊ लागतो. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4. संजय फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते, तर फोटोतील व्यक्ती संजयची कोण? मित्रांनो या ठिकाणी नातेसंबंध आपल्याला दाखवलेला आहे, फक्त आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. मित्रांनो बरोबर चिन्हांचा आपण जे चिन्हांचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहे मित्रांनो, त्या चिन्हांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. बरोबर चिन्ह म्हणजे मित्रांनो हे दोघे बहीण भाऊ आहेत. या ठिकाणी पुन्हा आपल्याला बाण दिसतोय म्हणजे मित्रांनो आई, आणि या ठिकाणी तिची ही मुलगी आहे. पुन्हा आपल्याला बरोबर चिन्ह दिसतंय म्हणजे मित्रांनो पुन्हा बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण किंवा बहीण बहीण. मग आता संजय फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, मित्रांनो हा संजय फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला, हिच्या मामाची एकुलती एक बहीण, हिच्या मामाची एकुलती एक बहीण, हिच्या मामाची म्हणजे फोटोतील व्यक्तीच्या मामाची एकुलती एक बहीण. आता मित्रांनो फोटोतील व्यक्तीचा मामा आपल्याला कधी समजेल, ज्यावेळेला फोटोतील व्यक्तीची आई आणि तिचा भाऊ, फोटोतील व्यक्तीची आई आणि तिचा भाऊ म्हणजे मित्रांनो हा फोटोतील व्यक्तीचा झाला मामा. मग फोटोतील व्यक्तीच्या मामाची एकुलती एक बहीण, मामाची या मित्रांनो या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे थोडक्यात फोटोतील व्यक्तीची आई आहे. एकुलती एक बहीण ही माझी आई आहे. मित्रांनो संजय म्हणतो ती माझी आई आहे, म्हणजे फोटोतील व्यक्तीच्या मामाची एकुलती एक बहीण माझी आई आहे, म्हणजे मित्रांनो ती फोटोतील व्यक्तीची सुद्धा आई आहे आणि संजयची सुद्धा आई आहे. म्हणजे मित्रांनो ही जी आई आहे तिची फोटोतील व्यक्ती या ठिकाणी मुलगी आहे आणि संजय हा तिचा मुलगा आहे. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे फोटोतील व्यक्ती संजयची कोण? मित्रांनो ही जी फोटोतील व्यक्ती आहे
ती संजयची कोण आहे? तर मित्रांनो ती संजयची बहीण आहे. हिच्या मामाची, म्हणून मित्रांनो हिच्या म्हणजे थोडक्यात ती या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून मित्रांनो ती थोडक्यात मुलगी म्हणजे थोडक्यात ती संजयची झाली बहीण. म्हणजे फोटोतील व्यक्ती ही संजयची कोण झाली? बहीण झाली. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहीण. प्रश्न नंबर 5. महेशला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. मनीषाला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. मनोजला 4 बहिणी व 2 भाऊ आहेत. सचिन मनीषाचा भाऊ आहे. महेशची बहीण मीता आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहे? मित्रांनो या ठिकाणी थोडी मांडणी या ठिकाणी मी केलेली आहे, नातेसंबंधांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा समजून घ्या. महेशला 3 बहिणी व 3 भाऊ. महेशला 3 बहिणी व 3 भाऊ. त्यानंतर मनीषाला 2 बहिणी 3 भाऊ. मनीषाला 2 बहिणी 3 भाऊ. त्यानंतर मनोजला 4 बहिणी 2 भाऊ. मनोजला 4 बहिणी 2 भाऊ. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समजलेलं असेल. त्यानंतर आता सचिन मनीषाचा भाऊ आहे. मित्रांनो सचिन हा मनीषाचा भाऊ. मित्रांनो सचिन काय आहे? तर या मनीषाचा भाऊ आहे. मनीषाच्या कुटुंबामध्ये मित्रांनो एकूण 3 भाऊ आहेत, त्यामध्ये सचिन एक आहे. मग पुढे महेशची बहीण मीता. आता मित्रांनो महेशची बहीण, महेशला 3 बहिणी आहेत, एकूण 3 बहिणी आहेत, त्यामध्ये एक आहे मीता. बघा मित्रांनो महेशला एकूण 3 बहिणी आहेत, त्यामध्ये एक मीता आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहे? मित्रांनो सर्वात जास्त भाऊ कोणाला आहे? आपल्याला पर्यायांकडे जायचे. पर्याय क्रमांक 1 आहे महेश. तर मित्रांनो या ठिकाणी आता मित्रांनो महेशला 3 भाऊ आहेत. बघा या ठिकाणी महेशला 3 बहिणी आहेत, त्यामध्ये एक मीता आहे आणि 3 भाऊ आहेत. म्हणजे मित्रांनो महेशला भाऊ आहेत 3. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 2 सचिन. आता मित्रांनो या ठिकाणी सचिन कुठे आहे? तर मित्रांनो या ठिकाणी सचिन कोण आहे? मनीषाचा तो भाऊ आहे. मग मित्रांनो मनीषाच्या कुटुंबामध्ये एकूण 3 भाऊ आहेत, त्यामध्ये सचिन एक आहे. म्हणजे सचिनला मित्रांनो किती भाऊ आहे? सचिनला 2च भाऊ आहे, कारण की त्या कुटुंबामध्ये एकूण 3 जण आहे, त्यामध्ये सचिन एक आहे, म्हणजे सचिनला 2 भाऊ आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे मनीषा. पर्याय क्रमांक 3 आहे मनीषा. मित्रांनो मनीषाला किती भाऊ आहेत? तर मनीषाला मित्रांनो या ठिकाणी 3 भाऊ आहेत. बघा सचिन धरून या ठिकाणी मनीषाला 3 भाऊ आहेत. बघा मनीषाच्या कुटुंबामध्ये एकूण 3 भाऊ आहेत, त्यामध्ये सचिन एक आहे, म्हणजे मनीषाचे भाऊ किती झाले? 3. आणि त्यानंतर सर्वात शेवटी मीता. आता मित्रांनो मीताला किती भाऊ आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी महेशची बहीण आहे मीता. आता मित्रांनो ही जी मीता आहे, मीताला इथे 3 भाऊ आहेत आणि हा महेश एक. बघा मीताला 3 भाऊ आहेत आणि हा महेश, म्हणजे मित्रांनो मीताला भाऊ किती झाले? 4. मग आता सांगा सर्वात जास्त भाऊ कोणाला आहे? तर मीताला. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. एका पुरुषाकडे पाहून एक स्त्री म्हणाली, त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय? मित्रांनो नातेसंबंध या ठिकाणी चिन्हांचा वापर करून दाखवलेला आहे. बघा इथे वडील आणि इथे स्त्री, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी या वडिलांची ही मुलगी आहे. ही जी स्त्री आहे त्या वडिलांची मुलगी आहे. पुन्हा या ठिकाणी वडील आणि पुरुष म्हटलंय. मित्रांनो या पुरुषाचे हे कोण आहेत? वडील आहेत. हे वडील आणि हा त्यांचा मुलगा. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह दिसतंय, म्हणजे थोडक्यात हे दोघे पती पत्नी नवरा बायको आहेत. तर मित्रांनो आता फक्त आपण हे समजून घेऊया कसं. एका पुरुषाकडे, या पुरुषाकडे पाहून एक स्त्री म्हणाली. ही स्त्री या पुरुषाकडे पाहून म्हणाली, त्यांचे वडील, म्हणजे या पुरुषाचे वडील. बघा ही स्त्री काय म्हणाली? या पुरुषाचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे, माझ्या वडिलांच्या म्हणजे त्या स्त्रीचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे, म्हणजे एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्त्री, त्या स्त्रीचे सासरे. माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचे सासरे. मित्रांनो ह्या पुरुषाचे हे जे वडील आहेत ते या स्त्रीचे सासरे आहेत. एकुलत्या एका मुलीचे सासरे आहेत, त्या मुलीचे हे सासरे आहेत. तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी काय नाते आहे? त्या स्त्रीचं या पुरुषाशी काय नातं आहे? तर मित्रांनो या पुरुषाचे हे वडील आहेत आणि हे जे वडील आहेत
ते या स्त्रीचे सासरे आहेत. मग मित्रांनो या स्त्रीचे जर ते सासरे असतील तर या वडिलांचा हा मुलगा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हे दोघे काय झाले, पती पत्नी झाले. म्हणजे या वडिलांची ही झाली सून, या वडिलांचा हा झाला मुलगा. सून आणि मुलगा म्हणजे मित्रांनो हे दोघे पती पत्नी झाले, नवरा बायको झाले. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 नवरा बायको. प्रश्न नंबर 7. मिनल ही आशुतोषची पत्नी आहे आणि आरतीची वहिनी आहे. सुमन आरतीची आई आहे. तर सुमन आणि मिनलचे नाते काय आहे? मित्रांनो या ठिकाणी हा नातेसंबंध समजून घ्या. या ठिकाणी सुमन तिची ही आहे मुलगी, सुमनची मुलगी आहे मित्रांनो आरती. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे. पुन्हा मित्रांनो आशुतोष आणि आरती मित्रांनो हे दोघे बहीण भाऊ आहेत. आशुतोष आणि आरती हे दोघे बहीण भाऊ आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी सुमनची ही आरती मुलगी आहे आणि सुमनचा आशुतोष काय आहे, मुलगा आहे. मित्रांनो मिनल आणि आशुतोष हे दोघे पती पत्नी आहे. मिनल आणि आशुतोष हे दोघे पती पत्नी आहे. मग मित्रांनो बघा सुमनची ही आहे मुलगी, सुमनचा आशुतोष आहे मुलगा. मग मित्रांनो या मुलाचं लग्न झालेलं आहे म्हणजे या मुलाची बायको. थोडक्यात सुमनचा हा मुलगा, मुलाची बायको म्हणजे मित्रांनो सुमनची ही कोण झाली, तर या ठिकाणी सून झाली. आपण समजून घेऊया मित्रांनो पुन्हा. मिनल ही आशुतोषची पत्नी, मिनल ही आशुतोषची काय आहे, पत्नी आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह दाखवलं. आणि आरतीची वहिनी मित्रांनो ती कोण आहे, आरतीची वहिनी आहे. म्हणजे आरतीचा हा भाऊ आणि भावाची बायको. बघा आरतीचा हा भाऊ आणि भावाची बायको म्हणजे मित्रांनो ती आरतीची कोण झाली, मिनल ही आरतीची कोण झाली, हिची वहिनी झाली. सुमन आरतीची आई आहे. मित्रांनो ही सुमन कोण आहे, आरतीची आई. आरतीची आई सुमन. मग मित्रांनो सुमनला आरती ही मुलगी आहे आणि आशुतोष हा मुलगा आहे. आरतीची आई आहे. तर सुमन आणि मिनलचे नाते काय मित्रांनो, सुमन आणि मिनल हे नातं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आशुतोषची ही आहे आई. म्हणजे मित्रांनो मिनलची ही कोण झाली, तर मिनलची ही झाली सासू. आणि सुमनची मिनल कोण झाली, तर मित्रांनो या ठिकाणी सून. म्हणजे त्यांचं सासू सुनेचं नातं आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सासू सून. प्रश्न नंबर 8. समोर बसलेल्या मुलीकडे निर्देश करीत देविका म्हणाल्या, ही आमच्या आजोबांच्या एकुलत्या एका अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. तर समोर बसलेल्या मुलीचा देविकांशी काय संबंध आहे? मित्रांनो या ठिकाणी प्रश्न सोडवलाय पण तो आता आपल्याला समजून घ्यायचा. बघा या ठिकाणी मित्रांनो हे आहेत आजोबा, त्यानंतर वडील, देविका आणि पुढे आहे मित्रांनो मुलगी. मित्रांनो या ठिकाणी नाते संबंध आपल्या समोर आहे. पण या ठिकाणी काय म्हटलंय, समोर बसलेल्या मुलीकडे निर्देश करीत देविका म्हणाल्या. मित्रांनो देविकाच्या समोर ही मुलगी बसलेली आहे आणि या समोर बसलेल्या मुलीकडे निर्देश करीत देविका म्हणाल्या, ही म्हणजे समोर बसलेली मुलगी आमच्या आजोबांच्या म्हणजे देविकाच्या आजोबांच्या, बघा आमच्या म्हणजे देविकाच्या आजोबांच्या एकुलत्या एका अपत्याच्या, एकुलत्या एका अपत्याच्या म्हणजे थोडक्यात ते देविकाचे वडील, एकुलत्या एका अपत्याच्या एकमेव मुलीची. आता त्या वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे देविका, एकमेव मुलीची मुलगी. मग देविकाची पण ती कोण आहे, मुलगी आहे. तर मित्रांनो समोर बसलेल्या मुलीचा देविकांशी काय संबंध आहे, समोर बसलेल्या मुलीचा देविकांशी काय संबंध आहे, तर मित्रांनो ती देविकाची कोण आहे, मुलगी आहे. समोर बसलेली मुलगी जी आहे मित्रांनो ती देविकाची आहे मुलगी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो फक्त वाक्य या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. बघा ही आमच्या म्हणजे देविकाच्या आमच्या आजोबांच्या एकुलत्या एका अपत्याच्या, एकुलतं एक अपत्य म्हणजे या ठिकाणी देविकाचे वडील, अपत्याच्या एकमेव मुलीची, त्या वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे देविका आणि ती देविकाची पण कोण आहे, मुलगी आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मुलगी. प्रश्न नंबर 9. सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते, तर सेजल माझी कोण? मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते, तर सेजल माझी कोण? मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या. बरोबर चिन्ह आहे मित्रांनो आई आणि बहीण. म्हणजे थोडक्यात इथे हे आहेत बहीण भाऊ.
इथे बहीण किंवा भाऊ म्हटलं मित्रांनो, ही आई आणि थोडक्यात इथे हा जो कोणी बहीण आहे किंवा भाऊ आहे, हे बहीण भाऊ आहेत. मित्रांनो इथे बहीण आहे का भाऊ ते आपल्याला माहित नाहीये, म्हणून या ठिकाणी बहीण ऑब्लिक भाऊ असं लिहिलंय. आणि आईची मित्रांनो या ठिकाणी ही सेजल, म्हणजे थोडक्यात सेजलची ही आई आहे, सेजलची ही आहे आई. आणि पुढे त्या मित्रांनो आई आणि बहीण यांची पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आई दाखवलेली आहे. आपला प्रश्न आहे, सेजलची आई, सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते, माझ्या आईला आई म्हणते, म्हणजे थोडक्यात सेजलची आई आणि मित्रांनो माझी आई दोघे बहीण भाऊ आहेत. सेजलची आई आणि थोडक्यात मित्रांनो इथे आपल्याला स्वतःला ठेवून घ्या, माझी आई म्हणजे मित्रांनो सेजलची आई आणि माझी आई हे दोघे बहीण भाऊ आहेत. मग त्यांची मित्रांनो आई एकच असेल. मग सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते, तर मित्रांनो सेजल माझी कोण, तर मित्रांनो सेजल माझी कोण, तर मित्रांनो या ठिकाणी आपण आहे सेजल आपल्या बहिणीची. सेजल कोण या ठिकाणी, आपल्या बहिणीची मुलगी म्हणजे भाशी. सेजल मित्रांनो बघा आपण या ठिकाणी आहोत आपल्या बहिणीची मुलगी, म्हणजे मित्रांनो सेजल आपली कोण झाली, सेजल आपली झाली भाची. कारण की आपण या ठिकाणी आहोत आपल्या बहिणीची मुलगी, म्हणजे ती आपली झाली भाची. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाची. प्रश्न नंबर 10, नीरजला 4 मावशा व 4 काका आहेत व 3 मामा आहेत, तर दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाला अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ आहेत. मित्रांनो नीरजला 4 मावशा आहेत, 4 काका आहेत आणि 3 मामा आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारलाय दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाला, मित्रांनो हा आहे नीरज, त्याला 4 मावशा आहेत म्हणजे नीरजची आई. आणि मित्रांनो या 4 मावशा म्हणजे एकूण या 5 बहिणी आहेत आणि त्यांना हे 3 भाऊ आहेत, म्हणजे नीरजचे 3 मामा. मित्रांनो आपला प्रश्न आहे दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाला, मित्रांनो त्याला 3 मामा आहे, त्यातला एक मामा दिल्लीला राहतो. नीरजला 3 मामा आहे, त्यातला एक मामा दिल्लीला राहतो. तर त्या दिल्लीला राहणाऱ्या मामाला अनुक्रमे बहिणी, त्याला बहिणी किती आहेत आणि भाऊ किती आहेत. त्या दिल्लीला राहणाऱ्या मामाला मित्रांनो त्याला भाऊ किती आहेत, तर आता नीरजला एकूण 3 मामा आहेत, त्यातला एक मामा दिल्लीला राहतो, म्हणजे त्याला भाऊ किती झाले, तर मित्रांनो त्याला भाऊ 2 झाले. आणि आता त्याला बहिणी किती आहेत, तर मित्रांनो त्या दिल्लीला राहणाऱ्या मामाला थोडक्यात नीरजच्या 4 मावशा, ह्या 4 बहिणी आणि नीरजची आई 1, 5, म्हणजे मित्रांनो नीरजची आई 1 आणि या 4 म्हणजे अशा एकूण 5 बहिणी आहेत. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाला अनुक्रमे किती बहिणी, तर मित्रांनो 5 बहिणी व 2 भाऊ. 5 बहिणी आणि 2 भाऊ म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 11, श्री व सौ निकम यांना 2 मुलगे व 1 मुलगी आहे. तिन्ही अपत्ये विवाहित असून त्यांना प्रत्येकी 2 मुले आहेत, तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील. मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. श्री व सौ निकम यांना 2 मुले आणि 1 मुलगी. मित्रांनो हे श्री व सौ हे दोघे पती पत्नी, यांना 2 मुले आणि 1 मुलगी. मित्रांनो बघा हा पहिला मुलगा, हा दुसरा मुलगा आणि मित्रांनो ही तिसरी त्यांना मुलगी आहे आणि ते तिघेही विवाहित आहेत. म्हणजे मित्रांनो हा मुलगा ही त्याची बायको म्हणजे श्री व सौची सून. पुन्हा हा दुसरा मुलगा त्याची बायको म्हणजे मित्रांनो श्री व सौची सून. आणि पुन्हा मित्रांनो ही त्यांची तिसरी मुलगी आणि त्या मुलीचा हा नवरा म्हणजे श्री व सौ यांचा जावई. मित्रांनो हे तिघेही मुले विवाहित असून त्यांना प्रत्येकी 2 मुले आहेत. म्हणजे पहिल्या मुलाला 2 मुले, दुसऱ्या मुलाला सुद्धा 2 मुले आणि ही तिसरी जी मुलगी आहे तिला सुद्धा 2 मुले आहेत. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील. तर मित्रांनो श्री आणि सौ हे झाले 1 2, हे 3 4, मुलगा आणि सून 4 5 6, त्यानंतर 7 8 9 10. मित्रांनो त्यांच्या घरी कमीत कमी 10 माणसे असतील. आता मुलगी जावई आणि हे त्या मुलीचे हे पुन्हा 2 मुलं, मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी धरता येणार नाहीये, कारण की मुलगी लग्नानंतर तिच्या घरी जाणार आहे, तिच्या सासरी जाणार.
श्री व सौ निकम यांची जी मुलगी आहे ती लग्नानंतर तिच्या घरी म्हणजे तिच्या सासरी जाणार आहे. म्हणून मित्रांनो ती श्री व सौ निकम यांच्या घरच्या फॅमिलीमध्ये ती आपल्याला धरता येणार नाही. म्हणून त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील तर मित्रांनो 10. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10. मित्रांनो हे या ठिकाणी आपण धरणार नाही. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न नंबर 12. वीणा सागरला म्हणाली, तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे, तर वीणा सागरच्या आईची कोण? मित्रांनो बघा, वीणा सागरला म्हणाली. मित्रांनो ही जी वीणा आहे ती सागरला म्हणाली. काय म्हणाली? तुझ्या म्हणजे सागरच्या आईची आई. बघा, वीणा सागरला म्हणाली, तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलांची आहे, म्हणजे वीणाच्या वडिलांची सुद्धा आई आहे. म्हणजे सागरच्या आईची जी आई आहे तीच वीणाच्या वडिलांची आई आहे. म्हणजे मित्रांनो सागरची आई आणि वीणाचे वडील हे दोघे बहीण भाऊ आहेत आणि त्यांची ही आई आहे. या आईचे हे 2 मुलं आहेत, ही मुलगी आणि हा मुलगा. आणि मित्रांनो या मुलीचा हा सागर मुलगा आणि या मुलाची ही वीणा मुलगी. मित्रांनो वीणाच्या वडिलांची बहीण म्हणजे वीणाची आत्या आणि सागरच्या आईचा भाऊ म्हणजे मित्रांनो सागरचे हे मामा. आपल्याला प्रश्न विचारलाय तर वीणा सागरच्या आईची कोण? ही वीणा सागरच्या आईची कोण? तर मित्रांनो सागरची आई तिचा भाऊ आणि भावाची मुलगी म्हणजे भाची. सागरची आई त्या आईचा हा भाऊ भावाची मुलगी म्हणजे मित्रांनो ती झाली भाची. आईच्या भावाची मुलगी म्हणजे ती झाली मित्रांनो भाची. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाची. प्रश्न नंबर 13. एका स्त्रीकडे पाहून कविता म्हणाली, तिच्या दिराच्या पत्नीची मुलगी माझी बहीण आहे, तर त्या स्त्रीचे कविताशी कोणते नाते आहे? मित्रांनो या ठिकाणी बघा, नातेसंबंध आपल्याला दाखवलेला आहे. यावरून सुद्धा तुम्ही उत्तर सांगू शकता. आतापर्यंत आपण मित्रांनो 12 प्रश्न बघितले, हा 13वा प्रश्न आहे. आता या चिन्हांची आपल्याला ओळख झालेली असेल. मित्रांनो गुणाकाराचं चिन्ह म्हणजे पती पत्नी. बघा, गुणाकाराचं चिन्ह म्हणजे पती पत्नी. मित्रांनो हे दोघे पती पत्नी, हे दोघे पती पत्नी. त्यानंतर बरोबरचं चिन्ह म्हणजे मित्रांनो भाऊ बहीण. भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी, त्यासाठी मित्रांनो आपण बरोबरचं चिन्ह वापरतो. या ठिकाणी नवरा आणि भाऊ म्हणजे मित्रांनो थोडक्यात हे भाऊ भाऊ आहेत. त्यानंतर मित्रांनो या दोघांची, हे दोघे पती पत्नी आहेत, त्यांची ही मुलगी आहे. आणि मित्रांनो पुन्हा या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आलंय, म्हणजे मित्रांनो पुन्हा ही मुलगी आणि ही कविता. मुलगी आणि कविता म्हणजे दोघी झाल्या ह्या बहिणी. आता मित्रांनो आपण प्रश्न समजून घेऊया. एका स्त्रीकडे पाहून कविता म्हणाली. मित्रांनो इथे स्त्री दिसते आपल्याला. ही कविता या स्त्रीकडे पाहून म्हणाली, तिच्या दिराच्या. आता या स्त्रीचा दीर म्हणजे मित्रांनो हा नवरा नवऱ्याचा भाऊ, म्हणजे हा तिचा दीर झाला. त्या स्त्रीचा नवरा नवऱ्याचा भाऊ म्हणजे या स्त्रीचा हा कोण झाला? दीर. तिच्या दिराच्या पत्नीची मुलगी म्हणजे हा दीर, दिराची पत्नी, पत्नीची मुलगी. दिराची पत्नी, पत्नीची मुलगी माझी बहीण. माझी बहीण म्हणजे मित्रांनो कविताची बहीण. म्हणजे थोडक्यात कविता आणि मुलगी या दोघी बहिणी आहेत. मित्रांनो यांचे हे वडील, थोडक्यात आई वडील, ही मुलगी आणि कविता यांचे हे आई वडील. मग मित्रांनो कविताचे हे वडील वडिलांचा भाऊ म्हणजे काका आणि त्या भावाची बायको म्हणजे मित्रांनो ही कविताची कोण झाली? काकी झाली. आपला प्रश्न आहे तर त्या स्त्रीचे कविताशी कोणते नाते आहे? म्हणजे थोडक्यात ती स्त्री कविताची कोण? मित्रांनो ही जी स्त्री आहे त्या कविताची कोण आहे? तर कविताचे वडील वडिलांचा भाऊ भावाची बायको म्हणजे थोडक्यात कविताची काकी झाली. मित्रांनो ही कोण झाली? कविताची काकी. म्हणजे थोडक्यात कविताचे हे आहेत काका. वडिलांचा भाऊ म्हणजे काका आणि त्यांची बायको म्हणजे थोडक्यात ही झाली मित्रांनो काकी. म्हणजे या मुलीची सुद्धा काकी आणि कविताची सुद्धा ही स्त्री कोण झाली? ही स्त्री काकी. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काकी. प्रश्न नंबर 14. या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न. आणि मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
प्रश्नामध्ये दिलेला जो नातेसंबंध आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. फक्त प्रश्न या ठिकाणी समजावून सांगितलेला नाहीये. उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.